विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. पवित्र श्रावण महिन्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी वैजनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक परळीमध्ये दाखल होत असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. या गर्दीचा फटका स्थानिक भाविकांनाही बसत असून त्यांना दर्शनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी परळी वैजनाथ तालुक्यातील स्थानिक भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करण्याची मागणी केली आहे. आधार कार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्राच्या आधारे स्थानिक भाविकांना स्वतंत्र दर्शन बारीची सुविधा देता येईल. यामुळे स्थानिक भाविकांचा वेळ वाचण्यासोबतच मुख्य दर्शन रांगेवरील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच गर्दीमुळे काही भाविक मागील दरवाजातून दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. स्वतंत्र दर्शन व्यवस्था केल्यास अशा प्रकारांनाही आळा बसू शकतो. यासोबतच दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी डॉक्टर संतोष मुंडे यांनी केली आहे. मंदिरात दिव्यांगांसाठी सुविधा दर्शविणारा फलक असला तरी तो दर्शनी भागात नसल्याने अनेक भाविकांना त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे केवळ फलक न लावता प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे डॉक्टर मुंडे यांनी स्पष्ट केले. याबाबत मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे, तहसीलदार आणि वैद्यनाथ मंदिर देवस्थान समितीला निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण जर देशात बघितलं असेल तर 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रत्येक देवस्थानला शिर्डी असेल आणि आपले त्याबरोबरच शिर्डी असेल, पंढरपूर असेल, ही मोठी देवस्थान आहेत. त्या देवस्थानला दिव्यांगासाठी डायरेक्ट दर्शन आहे ही देशामध्ये सगळीकडे व्यवस्था आहे. आज आपण परळीत बघितलं, परळी वैद्यनाथ देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठं बोर्ड नाही. देवस्थानच्या वर जाण्यासाठी दिव्यांगाला कुठलाही रॅम्प नाही, ज्येष्ठ नागरिकाला जाण्यासाठी रॅम्प नाही. आमची मागणी की दिव्यांगाला डायरेक्ट दर्शन भेटावे. त्याचबरोबर आपण आत्ता विषय काढला, शिर्डी असेल, पंढरपूर असेल, आळंदी असेल, या देवस्थानला ती प्रॉपर गावातली लोक आहेत. त्या गावातल्यासाठी एक गाव दरवाजा म्हणजे गावातल्या लोकांनी फक्त आधार कार्ड दाखवायचं आणि डायरेक्ट दर्शन करायचं. आमची तहसीलदार देवस्थान कमिटीला मागणी आहे की त्या धर्तीवरच परळीतल्या लोकांना दिवसभर आपले व्यापार असतील, कामं असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना कामं असतात. जास्त बाहेरचे भाविक श्रावण महिना असेल किंवा दररोज 4-4, 5-5 रांगा लागतात. तेवढा वेळ परळीतला नागरिक थांबू शकत नाही, तो देवाच्या दर्शनापासून वंचित राहू शकतो. म्हणून त्यांचं आधार कार्ड बघून एक सेपरेट दरवाजा करून त्यांना कुठलीही दर्शनाची परळीच्या लोकांसाठी सेपरेट ती 1 तास त्याचा वेळ लागू, परळीच्यासाठी 2 तास लागू, पण ती परळी तालुक्यातल्या लोकांसाठी रांग असली पाहिजे, ही आमची मागणी आहे. बोललोय, अध्यक्ष सचिवाला बोललोय, तहसीलदारांशी बोललोय. ते म्हणले तर आम्हाला एक वेळ द्या. दिव्यांगाचं त्यांनी मला सांगितलं, आम्ही दिव्यांगाला ठेवलं, पण प्रत्यक्षामध्ये दिव्यांगाला आता त्यांच्या सिक्युरिटी गार्डने काल आमच्याकडे दिव्यांगाकडे की मूकबधीर माणूस आहे, अंध आहे एका डोळ्यानं, की ते म्हणते तू तर धडधाकडे, तुला कशाला डायरेक्ट दर्शन पाहिजे. आपण जर बघितलं मूकबधीर माणसाला ऐकायला येत नाही, एखाद्या धक्का बसला पडला, अंध माणूस आहे त्याच्याबरोबर धक्का लागला, अशा अनेक दररोज तक्रारी आल्या. म्हणूनच आम्ही हा विषय घेतला आहे. आपल्याकडं आपल्या ह्याच्यामध्ये देवासाठी प्रत्येकाला देवाच्या दर्शनाची श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला अतिशय मोठं महात्म्य आहे आणि त्या काळामध्ये आपण देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आहेत, बऱ्याच आईवडिलांना आपल्या परळीतले लोक असतात की आईवडील आरोग्याची देवता, तिथं येऊन आपल्या एकदा श्रावण महिन्यात आईवडिलाचं दर्शन करायला पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं कुठलीही सुविधा नाही किंवा ज्येष्ठ नागरिक गेला तर त्याला तासनतास उभा लागते. त्यामुळं परळीतलं आधार कार्ड बघा, परळीतल्या लोकांसाठी सेपरेट रांग करा, ही आमची मागणी.